आपण मागच्या भागात पाहिलं की माणसाला बिघडवणारे, अधोगतीकडे नेणारे काम, क्रोध यासारखे विकारच आहेत. या विकारांमुळे माणूस दुष्ट प्रवृत्तीला आहारी जातो. रावण काम आणि क्रोध या विकारांमुळे, दुर्योधन लोभ या विकारामुळे, कंस अहंकारामुळे आपल्या सर्वनाशाला प्राप्त झाले. वास्तविक आत्ता ज्यांची नावं घेतली ती सामान्य नव्हते. रावण लंकेचा राजा होता, महाविद्वान होता, दशग्रंथी ब्राह्मण होता, पण तो काम आणि क्रोधाच्या अधीन गेला, त्यामुळे त्याचा विनाश झाला. दुर्योधन लोभाच्या ताब्यात गेला. महाभारत का घडलं त्याचं कारण आहे. महाभारतामध्ये आपल्याला दिसतं, खास करून दुर्योधनाची प्रवृत्ती होती, जे माझं आहे ते माझं आहेच, पण जे तुझं आहे ते पण माझं आहे. जे माझं आहे ते माझं आहेच, पण जे तुझं आहे ते सुद्धा माझंच आहे. आणि जर ते मला मिळालं नाही तर मी येणं केनं प्रकारेनं ओरबाडून घेईन, अशी वृत्ती दुर्योधनाची होती. आणि त्यामुळे त्याचा सर्वनाश झाला. कंस तर भगवंताचा मामा होता, पण त्याला अहंकाराने विनाशाकडे नेले. आजही अशा प्रवृत्तीची माणसं आजच्या जगात देखील आहेत. कामाच्या अधीन गेलेले, क्रोधाच्या अधीन गेलेले, लोभाच्या अहंकाराच्या ताब्यात गेलेले, आणि या षड्विकारांचा परिपाक म्हणजेच खलत्व होय. आपण दुसऱ्या वेळीचा अभ्यास करतो, जे खळांची व्यंकटी सांडणं, दुर्जनांची दुष्टपणा जावो. या षट्विकारांचा परिपाक म्हणजेच खलत्व आहे. या विकारांचा नाश झाला की खलत्व आणि खळ, विकार एकदा निघून गेले म्हणजे खलत्व आणि खळ अर्थात दुष्टपणा आणि दुष्ट ही भाषाच शिल्लक राहत नाही. साधू संत महात्मे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन विचार करतात, कारण त्यांना माहीत आहे की एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय आपल्याला एखाद्या रोगाचे समूळ उच्चाटन करता येणार नाही. रोग जर आपल्याला नाहीसा व्हावा असं वाटत असेल तर आपण त्याचे समूळ उच्चाटन करण्याकरता त्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. की रोग तो का झाला, तो आजार का झाला, त्याचं मूळ कारण काय, तर आपल्याला त्या रोगाचं उच्चारण करता येतं. वरवरची मलमपट्टी केली तर रोगाचे निर्मूलन न होता तो अधिकच फोफावण्याची शक्यता असते. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलीच मागणी केलेली आहे, जे खळांची व्यंकटी सांडणे. आणि ही फक्त त्यांचीच मागणी आहे असं नाही, बहुतेक संतांच्या आचार विचारामध्ये या गोष्टीचा आपल्याला पदोपदी अनुभव येतो की त्यांनी खळांचा म्हणजे दुर्जनांचा नाश हो अशी कधीच संकल्पना केली नाही. असा विचार त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. त्याच्यातले दुष्ट भावना गेली, दुष्ट प्रवृत्ती गेली म्हणजे तो चांगलाच आहे.
आणि हे त्यांनी आपल्या आचारातून, विचारातून दाखवून दिलं, आचरणातून दाखवून दिलं. असे अनेक प्रसंग आपल्याला माहीत आहेत. श्री नारद ऋषींनी, नारद महर्षींनी वाल्याचा नाश केला नाही, तर त्याच्यातली दुष्ट प्रवृत्ती घालवली, त्याच्यातले खलत्व घालवले आणि त्याला वाल्मिक ऋषी केला. श्री तुकाराम महाराजांचा काहीच अपराध नसताना जर आपण त्यांच्या चरित्राला थोडक्यात अभ्यासही केला तर आपल्या लक्षात येईल की त्यांचा काहीच अभ्यास नसताना मंबाजींनी त्यांना काठीने बदडले होते, खूप मार दिला होता. तत्कालीन ब्राह्मण होते. त्यांनी तुकाराम महाराजांना काठीने खूप मारले होते, परंतु महाराजांनी त्यांच्यावर राग न धरता संध्याकाळी तेलाची वाटी घेऊन त्यांच्या हातापायाची मालिश करण्याआधी ते स्वतः त्यांच्या घरी गेले. वास्तविक मारल्यानंतर वळ उठली असणार महाराजांच्या पाठीवर, परंतु त्यांनी त्याचा विचार नाही केला. उलट मला मारल्यामुळे त्या मंबाजीचे हात दुखले असतील म्हणून ते तेलाची वाटी घेऊन त्यांच्या हाताची मालिश करण्याआधी त्यांच्या घरी गेले. स्वतः अपमान सहन करून सुद्धा वेळ प्रसंगी मारही खाऊन संत, साधू, महात्मे या दुर्जनांना सुधारण्याचे, त्यांच्यात मुळापासून परिवर्तन घडवून आणण्याचे भगीरथ प्रयत्न करीत असतात. त्यांच्या संबंधी जगाची अशी एकही क्रिया नसली, त्यांच्या संबंधी जगाची क्रिया कशी असली, जगाने त्यांच्याशी कसे वागलं, तरी त्यांची प्रतिक्रिया एकच, त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचे, त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणायची. एक महात्मा गंगेमध्ये स्नान करत होता. आपण आजकाल त्याला आंघोळ म्हणतो, पण थोडा फरक आहे आंघोळ आणि स्नानमध्ये. नदीमध्ये स्नान होतं, तिकडे आंघोळ नाही होत, कारण ते सचैल असतं. आपण बुडी मारतो, डोकं भिरवतो, पूर्ण आपण सर्वांग भिरवतो, त्याला स्नान म्हणतो. आणि तसं आपलं जर घरी झालं तर ते स्नान आहे, नाही तर फक्त आंघोळ असते. तर तो महात्मा स्नान करीत होता. प्रवाहामधून, तो गंगेचा जो प्रवाह आहे, ओघ आहे, त्या ओघातून एक जिवंत विंचू वाहत आला. तो बिचारा बाहेर निघायची धडपड करीत आहे हे त्या महात्म्याच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्या महात्म्याने काय केलं, त्याला आपल्या ओंजळीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. पण शेवटी तो विंचूच आहे. त्या विंचवाने सडकून नांगी मारली. त्याचा परिणाम महात्म्याने हात झटकला आणि तो पुन्हा पाण्यात पडला. महात्म्याने त्याला फिरून वर काढण्याचा प्रयत्न केला, फिरून म्हणजे पुन्हा. त्याने पुन्हा नांगी मारली आणि तो पुन्हा पाण्यात पडला. असं अनेक वेळा झालं. महात्मा त्याला वर काढायचे ओंजळीतून, तो पुन्हा पाण्यामध्ये पडायचा, नांगी मारायचा, पाण्यात पडायचा. असे अनेक वेळा झाले. त्या गंगेच्या किनाऱ्यावर एक माणूस बसला होता. तो म्हणाला, साधू महाराज, अहो मरू द्या त्याला, कशाला वर काढताय? तो वारंवार नांगी मारतो तरी तुम्ही त्याला वर काढीतच आहात. महात्म्याचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. तो महात्मा म्हणाला, नाही, मी त्याला जगवणार. त्याने मला किती वेळा नांगी मारली तरी मी त्याला जगवणार. अरे, तो विंचू आहे. नांगी मारणे हा त्याचा स्वभाव आहे, ही त्याची प्रवृत्ती आहे. आणि मी साधू आहे.
दया करणे माझा धर्म आहे. प्राणी मात्रांवर दया करणे माझं कर्तव्य आहे. तो विंचू असून त्याचा स्वभाव सोडत नाही आणि मी साधू होऊन माझा धर्म सोडू काय? मी माझा धर्म सोडणार नाही. महात्म्याचा असा उच्चतम बोध असल्यामुळे, महात्मा कोणाला म्हणायचं? या उच्चतम बोधाला जे गेलेले आहे त्यांना म्हणायचं महात्मा. आणि म्हणून त्यांचा असा उच्चतम बोध असल्यामुळे ते खळाचा नाश इच्छित नाही. कधी असं म्हणत नाही की खळांचे नाश व्हा. उलट ते त्यांच्यातील खलत्व घालवण्याचे प्रयत्न करतात. त्याच्यातली दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्ञानेश्वर महाराज तर सर्व प्राणी मात्रांची माऊली आहे. स्वतः नाही म्हटलं त्यांनी स्वतःला, तर एका अभंगात म्हटलेलं आहे, वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई. जर या साधू संतांनी पहिलं कोणाला आई म्हटलं असेल तर आपलं दैवत जे आहे वारकरी भागवत पंथातल्या लोकांचं, त्या विठ्ठलाला आई म्हटलेलं आहे, विठू माऊली. आणि त्यानंतर ज्ञानराज माऊली. आणि त्यामुळे आईच्या तोंडून ईश्वराची लेकरे मरून दे अशी अक्षरे येणे कधीच शक्य नाही. आपण संध्याकाळी दिवा लावतो, देवासमोर दिवा लावतो आणि दिव्याकडे प्रार्थना करतो. सर्वांना माहिती आहे प्रार्थना करून शत्रुबुद्धी विनाशाय. त्याचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे, माझ्या बुद्धीचे शत्रुत्व निघून जाऊ दे, माझ्या बुद्धीचे शत्रुत्व निघून जाऊ दे. आणि दुसरा अर्थ आहे, माझा जो शत्रू आहे त्याची बुद्धी चांगली होऊ दे. म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये शत्रुत्व आहे ते जाऊन त्याची बुद्धी चांगली होऊ दे. याचा अर्थ काय? शत्रूचा नाश व्हावा असा नाही, तर शत्रू जो बुद्धीचा वाईट आहे त्याची बुद्धी, वाईट बुद्धीचा नाश हो. म्हणजेच काय? जे खळांचे व्यंकटी सांडो. आणि एकदा का खळाची व्यंकटी नष्ट झाली, दुष्टांमधला दुष्टपणा गेला, दुष्ट प्रवृत्ती नष्ट झाली की त्याची देवत्वाकडे वाटचाल सुरू करता येईल, देवत्वाकडे वाटचाल सोपी करता येईल. म्हणून माऊली लगेच पुढची मागणी करतात. जे खळांची व्यंकटी सांडवनंतर पुढची मागणी काय आहे? तया सत्कर्मी रती वाढो. रती म्हणजे प्रीती, रतीचा अर्थ आहे आवड. खळत्वाचे रूपांतर सत्कर्मात होऊ द्या. तया सत्कर्मी रती वाढो ही मागच्या प्रार्थनेशी जोडलेली प्रार्थना आहे. खळत्वाचे रूपांतर सत्कर्मामध्ये होऊ द्या. वाईट मार्गाकडे खर्च होणारी कुशल बुद्धी सत्कर्माकडे वळू द्या. धर्म, समाज तसेच देश यांच्या प्रगतीसाठी त्यांची बुद्धी कार्य करू द्या. या 3 शब्दाच्या मागणीमध्ये एक गोष्ट विशेष आहे. माऊली म्हणते, दुर्जनामधले दुर्जनत्व गळून पडू दे. चांगल्या गोष्टीमध्ये, चांगल्या कर्मामध्ये आवड वाढू दे, निर्माण होऊ दे नाही. रती वाढो म्हटलेलं आहे, रती वाढू दे असं म्हटलेलं आहे, आवड वाढू दे असं म्हटलेलं आहे. रती म्हणजे आवड निर्माण हो असे म्हटले नाही. कारण माऊलींना खात्री आहे, चांगल्या कर्मामध्ये जर प्रेम वाढले
सत्कर्मामध्ये रती वाढली, रुची वाढली की वाईट गोष्टींकडचा ओढा आपोआप कमी होईल. वाईट गोष्टींकडचा जो आपला ओढा आहे, कल आहे, तो कमी होईल. जगामध्ये कोणत्याही चोराला असे वाटत नाही की माझा मुलगा चोर व्हावा, म्हणून तो आपल्या मुलाने चोर बनू नये, वाईट मार्गाला जाऊ नये, यासाठी तो प्रयत्न करत असतो. कारण काय, मनुष्य कितीही वाईट असला, बुद्धीने वाईट असला, कृतीने वाईट असला, तरीसुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी चांगुलपणा हा असतोच. त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला चांगुलपणा दिसतोच. आणि म्हणून माऊली म्हणते, गुंडगिरीला टगेगिरीला जी सरावलेली तैलबुद्धीची माणसे जर अशा प्रकारच्या सत्कर्माकडे झुकली, गुंडगिरीला सरावलेली तैलबुद्धीची माणसे म्हणजे अत्यंत हुशारी लागते, बुद्धिमान माणूस लागतो दुर्जनत्व करायला, वाईट गोष्टींचा विचार करायला बुद्धिमान माणूस लागतो. चोरी कशी करायची, डाका कसा टाकायचा, आपल्यासारख्या सामान्य माणसाला कळणार नाही. त्याच्याकरता आपल्याकडे अर्थात त्या व्यक्तीकडे तशी बुद्धी लागते. भले ते वाईट असेल, परंतु तशी बुद्धी पाहिजे, तो तेवढा चाणाक्ष पाहिजे. चोरी करून देखील कसं सही सलामत बाहेर पडायचं. आणि म्हणून इकडे म्हटलेलं आहे, त्यांच्याकरता एक शब्द आलेला आहे, गुंडगिरीला सरावलेली तैलबुद्धीची माणसे, अतिशय चाणाक्ष माणसे जर अशा प्रकारच्या सत्कर्माकडे झुकली, चांगल्या कार्याकडे वळली, तर ते काय करू शकतात. अशी माणसे बुद्धिहीनांपेक्षा कितीतरी चांगल्या प्रकाराने आपले स्वतःचे, समाजाचे, देशाचे आणि धर्माचे भले करू शकतील. माऊलींना खात्री आहे, जर या लोकांच्या मनामध्ये सत्कर्माच्या विषयी आवड वाढली, तर ते कितीतरी प्रकारे, चांगल्या प्रकारे आपले स्वतःचे भले करू शकतील, समाजाचेही करू शकतील, देशाच्या आणि धर्माचे देखील कल्याण करू शकतील. त्यांच्या सत्प्रवृत्त आचाराने, त्यांच्या सत्कर्माच्या विचाराने आणि आचाराने त्यांच्यामध्ये आणि सर्वसामान्य माणसात विषमतेची, संघर्षाची, अनाचाराची जी एक खोल दरी निर्माण झालेली आहे सर्वसामान्य माणसामध्ये आणि त्यांच्यामध्ये, अशी जी एक खोल दरी निर्माण झालेली आहे विषमतेची, अनाचाराची, त्यातील अंतर फार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल. मानवात बंधुभाव, आत्मीयता, स्नेहभाव वाढत जाईल. सर्व मानव समाज विश्व ऐक्याच्या जवळ येईल. नव्या युगाचा अरुणोदय होईल, नवीन युगाला आरंभ होईल. पण त्यासाठी कुशल, चाणाक्ष, तेजस्वी आणि बुद्धिमंतांची गरज आहे. ते भांडवल या खळांकडे आहे, दुर्जनांकडे आहे. म्हणून त्यांचं दुर्जनत्व गेलं, दुष्ट प्रवृत्ती गेली की हीच माणसं विश्वाचे मंगल, जगाचे कल्याण करू शकतील, यात काय संशय नाही. आणि म्हणून माऊली अत्यंत तळमळीने, कळवळून आपल्या श्री गुरुदेवांकडे पदर पसरून मागणी मागतात, तया सत्कर्मी रती वाढो. बरं, माऊली एवढ्यावरच थांबत नाही. त्यांची गरुड जे फार मोठ्या प्रमाणावर आहे,
सारा मानव समाज या सत्कर्माच्या पातळीवरून एकत्र येऊ लागला. सर्व मानव सत्कर्म करायला लागले की त्यातून ओघाने आपोआपच सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आत्मत्वाची जाणीव निर्माण होईल. जर सर्व मानव समाज सत्कर्माकडे वळला तर त्यातून काय फायदा होणार आहे? सर्व भूतांच्या ठिकाणी, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आत्मत्वाची जाणीव निर्माण होईल. सत्कर्माच्या उत्कर्षाने माणूस हळूहळू सदाचारी होऊ लागला, सद्विचारी होऊ लागला की त्याच्यात आत्मीयता म्हणजे काय? व्यापकत्वाची भावना निर्माण होईल. त्याच्या वागण्यात, त्याच्या चालण्यात, त्याच्या बोलण्यात, त्याच्या पाहण्यात सर्व गोष्टीमध्ये बदल होईल. आणि तो बदल हीच फार मोठी शक्ती आहे. माऊली म्हणतात, ती शक्ती इतर प्राण्यांच्या अंतरातही तशाच प्रकारचा बदल करण्याची कामगिरी करू शकते. परकेपणा जितक्या प्रमाणात दूर जाईल, आज एकमेकांविषयी परकेपणा आहे, तो जितक्या प्रमाणात दूर जाईल तितक्या प्रमाणामध्ये द्वैत दूर जाऊन एकात्मता जवळ येऊ लागेल. माणसामध्ये, प्राणीमात्रामध्ये अद्वैत भाव निर्माण होईल. त्यांच्यातला द्वैत भाव निघून जाईल. आणि याच गोष्टीच्या आधारावर माऊली पुढचं मागणं मागते. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. पुढची मागणी काय आहे? पुढचं सूत्र काय आहे? भूता परस्परे पडो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांची. भूता परस्परे जडो, काही ठिकाणी पडो बोलतात, तर जडो आहे. मैत्र जीवांची. मग भूते म्हणजे कोण? आपल्याला माहिती आहे. भूते म्हणजे प्राणी मात्र, सर्व जीव मात्र असा भूतेचा अर्थ आहे. सर्व प्राणीमात्रांची परस्परामध्ये जिव्हाळ्याची मैत्री जडू दे. आपल्या गुरूंकडे, विश्वात्मक देवाकडे माऊलींची मागणी आहे. सर्व प्राणीमात्रांची एकमेकांमध्ये जिव्हाळ्याची मैत्री जडू दे. जीवाच्या मैत्रीत प्रेम, आत्मीयता, निष्कामता अभिप्रेत आहे. माऊली म्हणतात, सर्व प्राणीमात्रांमध्ये, जीवांमध्ये मैत्र निर्माण होऊ दे, जडू दे. याचा अर्थ काय? तर जीवाचे मैत्रीमध्ये प्रेम, आत्मीयता आणि निष्कामता अभिप्रेत आहे. आणि त्यामुळे आज आपण ज्या काळामध्ये वावरतो त्याचा आपण जर विचार केला तर ज्या काळामध्ये माणसाला माणसाबद्दल संशय आहे, माणसाबद्दल संशय आहे, परस्परांवर अविश्वास आहे, एकमेकांबद्दल अविश्वास आहे. एवढंच नाही, दुरावा आहे, अकारण शत्रुत्व आहे. अशा या आजच्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराज सर्व जीवमात्रांबद्दल प्रेम जडू दे, प्रेम वाढू दे असं म्हणतात. म्हणून ती विश्वमाऊली आहे. म्हणून काय? ती विश्वमाऊली आहे. आद्य शंकराचार्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर अनेक स्तोत्र लिहिली आद्य शंकराचार्यांनी. त्यामध्ये एक देवी अपराध क्षमापण स्तोत्र आहे. देवीकडे प्रार्थना करतात, माझ्या अपराधांबद्दल क्षमा कर. त्यामध्ये ते म्हणतात, एक वेळ मुलगा वाईट निघेल पण आई कधीच वाईट नसते. ती संस्कृत ओळ आहे. कुपुत्रो जायेत
क्वचिदपि कुमाता न भवत. एक वेळ मुलगा वाईट निघेल, पण आई कधीच वाईट नसते. वाईट मुलाच्या चांगल्यासाठी ती कठोर निर्णय येईल. एकाला त्याला वाईट बोलेल, परंतु त्याने वाईट मार्ग सोडून चांगल्याच मार्गाने जावे अशी तिची अपेक्षा असते. म्हणून माऊली म्हणते, जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. एक एक शब्द जो आहे ते शब्द नाही, तर ते एक एक शब्द म्हणजे मंत्रच आहे. आपण जेवढा वेळा त्या मंत्राचा उच्चार करू, अर्थात पसायदान आपण बोलू, तेवढ्या वेळेला आपल्याला भगवंताचा प्रसाद मिळेल, पसाय मिळेल आपल्याला. जो आपण अर्थ पाहिला पहिल्या दिवशी, भगवंताचा प्रसाद मिळेल म्हणजे काय? आपल्या अंतःकरणाची प्रसन्नता आपल्याला प्राप्त होईल, आपल्या अंतःकरणामध्ये चांगुलपणा निर्माण होईल. असं या पसायदानाचं महत्त्व आहे. अजून पुढच्या काही ओव्यांचा अभ्यास आपण पुढच्या भागात करणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया.